गणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नयेरे तुझ वीण निद्रा कै भेटसीबा मदला सुभद्रा श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेषु मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। सीताकान्तस्मरण जय जय राम। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पंढरीनाथ महाराज की जय। अंबा माता की जय। सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। थोड़ा हार्मोनियम का आवाज है। जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रट गोवर्धन धर गोपालन रट गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण
जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी ये सद्गुरु राया कितनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कितनी ये सद्गुरु राया हीन दीन परिमनास वाटे हीन दीन परिमनास वाटे हीन दीन परिमनास वाटे हीन दीन परिमनास वाटे महिमा तव गुण गाया प्रभु रे महिमा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एका विनवी जनार्दनाते 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 निरंजनी चाराया प्रभु रे निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा बापा रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा बापा रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पाई रामदास गुरु माझे आई मधला ठाव द्यावा पाई श्री प्रल्हादा माझे आई मधला ठाव द्यावा दत्ता काका माझे आई मधला ठाव द्यावा ब्रह्म चैतन्य माझे आई मधला ठाव द्यावा दत्ता काका माझे आई मधला ठाव द्यावा श्री रामचंद्रा माझे आई मधला
वेद काहीचे गोड मोरया दे पायाची जोड मोरया दे पायाची दास म्हणे मम चित्ता लावी धरणीधर म्हणे चित्ता लावी तव पायांची ओढ मोरया दे पायाची जोड दे पायाची जोड मोरया दे पायाची जोड दे पायाची जोड दे पायाची जोड. पंढरीनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमू त्या साष्टांगी दैवत असे नारद मुनी. आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या. यावे यावे नारद मुनी सवे सकल गुरुजना घेऊनी माझ्या जिव्हाग्री बैसुनी प्रकट भावे दयाघना देवर्षी नारद महाराज की जय. आज निरूपणासाठी धरणीधर महाराजांचा अभंग घेतलाय. अगदी साधा सोपा सरळ अभंग आहे. ऐकल्यानंतर ताबडतोब त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल इतका सरळ अभंग आहे. धरणीधर महाराज म्हणजे मोरया गोस्वामी जे मोरगावच्या मयुरेश्वराच्या कृपाप्रसादानं प्रत्यक्ष भगवान गणेशांनी मोरया गोसावी नावाच्या रूपात जन्म घेतला. त्यांच्या वंशामध्ये ज्यांचा जन्म झाला अंश रूपाने भगवान गणपती त्यांच्यामध्ये त्या रूपात आले असे धरणीधर महाराज. त्यांचा हा अगदी सोपा सरळ साधा अभंग भगवंताकडे मागणं मागतात आहेत. दे पायांची जोड मोरया दे पायांची जोड. षड्रिपू मजला भारी छळीती संगतयांचा सोड मोरया दे पायांची जोड. दाहुनी मजला निजरूपाते वद काहीसे गोड मोरया दे पायांची जोड. दास म्हणे मम चित्ता लावी तव पायांची ओढ तव सेवेची ओढ तव ध्यानाची ओढ मोरया दे पायांची जोड. भगवंताजवळ अगदी सोपं मागणं मागतात आहेत. पण हे सोपं म्हणायला असतं प्रत्यक्षात आचरणात आणायच्या वेळेला मात्र ते किती कठीण आहे याची जाणीव होते. त्या भगवंताच्या चरणी सतत त्याची चरणसेवा पाद्यसेवा करणं येरा गबाळ्याचे काम नव्हे. जेव्हा अशी सेवा करण्यासाठी हा भक्त प्रयत्न करतो तेव्हा सर्वात जास्त अडकाठी असते त्याच्या स्वतःकडूनच. त्याचे षड्रिपू त्याला तिथून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बाजूला करायचा प्रयत्न करतात. त्या भगवंताची सेवा सहजासहजी घडू देत नाही. म्हणूनच मागणं मागतात आहेत की षड्रिपू मजला भारी छळीती. आता षड्रिपू म्हणजे कोण? काम क्रोध मद मोह लोभ मत्सर सर्वांना माहिती आहे. आपण सगळे जाणकार श्रोते आहात. रिपू म्हणजे शत्रू. हा शत्रू प्रत्येक सद्भक्ताला त्याच्या कार्यापासून परावृत्त करत असतो. हा शत्रू आपल्यापर्यंत आला की आपला घात करणारच. म्हणून त्यांचा संग तोड त्यांच्या संघापासून मला सोड असं मागणं धरणीधर महाराज मागतात आहेत. असे षड्रिपूंवर मात होऊन जर आपण सद्भक्ती करू लागलो तरच आपल्याला त्या परमेश्वराचं साक्षात दर्शन होणार आहे. म्हणून म्हणतात
की तुझं निजरूप मला दाखव आणि माझ्याशी जरा काही गोड संवाद साध. माझ्या या देहाचा सार्थक होण्यासाठी काय करायला पाहिजे, कुठल्या प्रकारची सेवा करायला पाहिजे याचं थोडंसं मार्गदर्शन मला कर. माझ्याशी गोड शब्दात वार्तालाप कर. मला तुझं निज रूप दाखव असं मागणं भगवंताजवळ मागतात. आणि पुढच्या चरणात म्हणतात, गळणीधर म्हणे मम चित्ता लावी तव सेवेची ओढ. माझ्या मनाला सदैव तुझ्याच सेवेची ओढ लागू दे, तुझ्याच ध्यानामध्ये मला रत राहू दे. मोरया दे पायाची जोड. मोरगावच्या धरणीधर महाराजांचा हा अभंग मयुरेश्वराच्या चरणी अर्पण करताना ते एवढं छोटंसं मागणं मागतात. हे अष्टविनायक केवळ महाराष्ट्रातच आहे असं नव्हे बरं. विदर्भात वेगळ्या अष्टविनायकांची स्थापना झालेली आहे. मराठवाड्यातही अष्टविनायक आहेत. प्रत्येक विनायकाचं महत्व वेगवेगळं आहे. विनायक या शब्दातच त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. विनायक म्हणजे विशेष नायक, जो विशेषत्वाने नायकत्व पत्करतो तो हा विनायक. भगवंताच्या प्रत्येक या गणपतीच्या गणेशाच्या प्रत्येक नावात काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. कोणी त्याला शूर्पकर्ण म्हणतात, म्हणजे सुपासारखे मोठे कान असणारा भगवान गणेश. या सुपासारखे कान असण्याचं काय महत्व, तर आपली श्रुती सर्वात मोठी असायला पाहिजे. श्रवण शक्ती, श्रवण भक्ती जी आपण करतो ती मोठी असायला पाहिजे. म्हणून मोठे कान गणपतीला आहेत. म्हणजे श्रवण भक्ती इतकी मोठी असावी, कशासाठी, तर बहुश्रुतता आपल्यामध्ये येण्यासाठी. आणि सोंड मात्र छोटीशी, कारण की ऐकायचं जास्त पण बोलायचं मात्र कमी. म्हणून सोंडेचं तोंड एवढंच, कान दोन सोंड एकच. तोंडाने बोलायला तोंड एकच पण कान दोन आहेत, म्हणजे जास्त ऐकायचं आणि कमी बोलायचं. हा नियम कीर्तनकारांना लागू होत नाही, कारण कीर्तनकार जेवढं ऐकतात त्याच्या चौपट बोलायचा प्रयत्न करतात. म्हणून गणपतीला दोन कान आहेत आणि ते मोठे मोठे आहेत, कारण बहुश्रुत असावं माणसाने, तेव्हाच तुमच्या वाणीला थोडीशी धार येते. दुसरं नाव गणपतीचं लंबोदर हे मोठ्या प्रेमानं सांगितलं जातं. लंबोदर म्हणजे मोठं पोट. कोणीतरी एक दिवस म्हणालं, अहो काय त्या गणपतीला उकडीचे मोदक आवडतात, लाडू आवडतात, तळणीचे मोदक आवडतात, ते भरपेट खाल्ल्यानंतर त्यांचं पोट मोठं होणारच, म्हणून ते लंबोदर. पण असं नाही बरं. मोरया मोरया मी बाळतानी, तुझीच सेवा करू काय जाणे. अपराध माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल कोटी. मंगलमूर्ती मोरया. आपले असे असंख्य कोटी कोटी अपराध पोटात घेतल्यामुळे तो लंबोदर झालेला आहे, त्याचं बोट मोठं झालेलं आहे. याची कल्पना आपल्याला नसतेच. आपल्याला वाटतं की आवडीचे गोड 4 पदार्थ खाल्ले की पोट मोठं होतं, पण मोठ्या माणसांचं, म्हणजे भगवंताचं, त्या गणेशाचं पोट जे मोठं झालंय ते आपल्यासारख्या अज्ञान अशा भक्तांचे अपराध पोटात घेऊन त्या भगवंताचं पोट एवढं मोठं झालंय, तो लंबोदर झालेला आहे. असा हा गणेश नावातच गणांचा ईश असा जो गणेश, तो केवळ गणेश नव्हे तर तो गुणेश सुद्धा आहे. म्हणून समर्थ आपल्या मनाच्या श्लोकांची सुरुवात करताना म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. काय म्हणतात आहे? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणाधीश म्हटलेला आहे.
गण म्हणजे कोण? आपल्या समोर गण म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यात आधी काय लक्षात येत असेल? देवगण, मनुष्यगण, राक्षसगण हे आपल्याला सगळ्यात पहिले ध्यानात येतात. पण गण म्हणजे समुदाय, म्हणजे देवांचा संपूर्ण समुदाय, राक्षसांचा संपूर्ण समुदाय, मनुष्यांचा पूर्ण समुदाय, ज्या भगवंताच्या चरणारविंदी आपलं मस्तक ठेवतो, ज्यांची उपासना आराधना करतो, त्या गणांचा हा ईश. आणि केवळ गणाचा अर्थ एवढाच नाही, हा समुदाय फक्त नव्हे तर विचार करताना असा, आमच्या शेजारी मुंबईला अगदी घराच्या बाजूला एक शाळा आहे. सकाळी उठल्यानंतर तिथे राष्ट्रगीताला सुरुवात होते. जेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा गण शब्द तिथे पण ऐकू येतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. आता हे जनगण म्हटल्यानंतर मनात विचार आला की गण हा समर्थांनी सांगितलेला गण, आणि या जनगण मनामधला गण हा एकच आहे का? तर लक्षात आलं, हो हा एकच गण आहे. मनुष्यांचा समुदाय, जनगण म्हणजे मनुष्यांचा समुदाय. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणजे आपण सगळेजण शेतकरी आहोत असं म्हणायला हरकत नाही. शेताची जोपासना केल्याशिवाय आपलं उदरभरण होणार नाही. मग असा हा शेतकरी, हा असा कृषीवल त्या गणेशाच्या चरणाशी नतमस्तक जेव्हा होतो, पुढचा अर्थ असा होतो त्याचा, जनगण मनापासून त्या भगवंताच्या, म्हणजे कोण? भारत भाग्यविधाता, जो भारताचा भाग्यविधाता आहे असा कोण? गणेश. असं का? कारण की शेती आजही त्या भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहे. अतिवृष्टीने कधी कधी शेती नष्ट होते, कधी कधी अवर्षणाने शेती नष्ट होते. मग आपल्या शेतीचं भाग्य कोणावर अवलंबून आहे? तर ते भगवंतावर अवलंबून आहे. म्हणून आपल्या भारताचा भाग्यविधाता कोण? तर तो गणेश. म्हणून त्याच्या चरणाशी शेतकरी आपलं नतमस्तक होऊन आपल्या शेतीचा व्यवसाय करतात. असा अर्थ लावल्यानंतर पुढचं लक्षात येतं आपल्या की संपूर्ण भारतात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळी जनता, सगळा गणसमुदाय त्या भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होतो, त्या भाग्यविधाताला आपलं देव मानतो. म्हणून बघा, उन्हाळ्यामध्ये जेव्हा भूमी तापलेली असते त्याच्यानंतर पावसाला सुरुवात होते. आषाढ आणि श्रावण येतात, हळूहळू पावसाला सुरुवात होते, पीक थोडंसं वाढायला लागतं आणि भाद्रपदात आपण गणपतीची स्थापना करतो. तो गणपती कसा? तर ओबड मातीने बनवलेला. कारण की तो शेतकरी आपल्या शेतातच त्या गणपतीची स्थापना मातीने करतो आणि त्याचं सौंदर्य कसं खुलवतो? तर त्याला दुर्वा अर्पण करतो ज्या शेतामध्ये उगवलेल्या असतात. काकडी, कणीस या गोष्टी त्याला प्रसादासाठी ठेवलेल्या असतात. डाळ काकडीचा नैवेद्य त्याच्या समोर ठेवलेला असतो. म्हणजे बघा, त्या ओबड मातीपासून बनवलेला तो गणपती त्या भाद्रपदामध्ये आपण त्याची स्थापना करून पूजन करतो. कशासाठी? तर आमचं भाग्य तुझ्यावर अवलंबून आहे, अवर्षण होऊ नये, अतिवृष्टी होऊ नये, आमचं शेत वाया जाऊ नये, सगळं पीक आमच्या हातात यावं, तेव्हाच आम्ही सुजलाम सुफलाम होऊ शकू. म्हणून तू आमच्यावर प्रसन्न हो आणि आमच्या उदरभरणाचा निर्वाह उत्तमरित्या कर. म्हणून त्या गणपतीला शरण जायचं आणि भाद्रपदात त्याची स्थापना करायची मातीपासून. म्हणून हा जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला गणपती. म्हणून जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. आणि कुठपासून कुठपर्यंत? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग, विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा, उच्छल जलधी तरंग, सगळीकडे संपूर्ण भारतभर, संपूर्ण भारतामध्ये या गणपतीने आपलं अधिष्ठान ठेवलेलं आहे. संपूर्ण भारतवर्ष या गणपती समोर नतमस्तक होतं. आणि म्हणून पुढच्या
चरणात म्हणतात, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय. तुझा जय जयकार असो. तुझा जय जयकार केल्यानंतर, तू प्रसन्न झाल्यानंतर हे अवर्षण नष्ट होणार आहे. तू आमचं भाग्य लिहून ठेवलेलं आहे, ते भाग्य उत्तमरित्या सुफळ संपूर्ण व्हावं म्हणून गणेशा आम्ही तुला शरण येत आहोत. हा जनगण मनचा लावलेला अर्थ वाचनात आला आणि खरोखर पटलं की हा गणेश आपला खरोखर भाग्यविधाता आहे. म्हणूनच कवींनी लिहिताना इतक्या सुंदर पद्धतीने त्या भाग्यविधाताचा उल्लेख, भारताचा भाग्यविधाता म्हणून त्या गणेशाला वंदन केलेलं आहे. ही संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याच्या आधीपासून हा गणपती मुळारंभ आहे. म्हणून समर्थांनी जे म्हटलेलं आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. मी बघा सुरुवातीला म्हटलं हा गणाधीश गणेश, त्याचबरोबर तो गुणेश सुद्धा आहे. आता गुण म्हणजे काय? त्रिगुण, सत्व रज तम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हा गणपती एवढ्या पुरता मर्यादित नाही, तर 64 कला ज्याच्यामध्ये आविष्कृत करण्याची शक्ती आहे असा हा गणपती सकल विद्यांचा दाता आहे, सकल गुणांचा अधिपती आहे. म्हणून तो गणेश तर आहेच, पण त्याबरोबर तो गुणेश सुद्धा आहे. मुळाचाही आरंभ आहे. मूळ म्हणजे सुरुवात, कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हणजे मुळापासून आपण म्हणतो. मुळापासून सुरुवात केली म्हणजे अगदी छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात केली. म्हणून समर्थांनी जे म्हटलं आहे, मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, तो मुळारंभ आहे, मुळाचा आरंभ आहे. म्हणजे आरंभाचं सुद्धा मूळ आहे. कारण ही सृष्टी जेव्हा निर्माण झाली, त्या सृष्टीच्या पूर्वी जो अनाहत नाद होता, तो अनाहत नाद प्रणव रूप, ओंकार रूप होता. अ उ आणि म या 3 अक्षरांपासनं जो ओम उच्चार झाला, तो अनाहत नाद सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी सुद्धा होता. म्हणून त्याला आपण प्रणव स्वरूप, ओंकार स्वरूप म्हणतो. म्हणून तो प्रत्येक गोष्टीचा मुळारंभ आहे, आरंभ आहे. अशा त्या गणेशाला आपण वंदन करायचं. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणेशाची उपासना, पूजन केल्याशिवाय आपली पुढे जाण्याची प्रथा नाही. प्रत्येक कार्यात आपण गणेशाचं अधिष्ठान ठेवल्याशिवाय कुठलंही कार्य करत नाही. कारण की ते कार्य निर्विघ्नपणे पार करण्याची शक्ती ही गणेशामध्ये आहे. कारण तो मांगल्याची देवता आहे. प्रवृत्ती विषयत्वम मंगलत्वम असं म्हटलेलं आहे. समाप्ती प्रतिबंधक, दुरित नाशोद्देशक, प्रवृत्ती विषयत्वम मंगलत्वम म्हणजे कुठल्याही कार्याला प्रतिबंध करणारे, त्याच्या शेवटाला प्रतिबंध करणारे जे कोणते पाप आहेत, त्या पापांचं क्षालन करण्याचं, ते पाप नष्ट करण्याचं कार्य भगवान गणेश करतात. म्हणून त्यांना मांगल्याची देवता म्हटलं जातं. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा या गणपतीचं वंदन करून केलेली आपल्याला दिसते. गणेशाचं नाव न घेता सुद्धा माऊली त्या गणपती समोर नतमस्तक होते. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, ओम नमो जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. त्या आद्य रूपाला वंदन केल्यानंतरच माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. समर्थांनी मनोबोधाची, मनाच्या श्लोकांची सुरुवातही त्या गणपतीला स्मरून केलेली आहे.
आणि त्याचंच वर्णन करताना तो आद्य देव कसा याचं वर्णन करताना तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, देवांचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेशू बोली जेत, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तीन देव जेथोनी उत्पन्न, ऐसे तीन देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, का म्हणे कैसी आहे वेदवाणी, का म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी दासांची या, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान, ओंकार प्रधान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. असं या ओंकार प्रधान असलेल्या गणेशाचं रूप, त्याचं वंदन, त्याचं चिंतन प्रत्येक मंगलाचरणाच्या कीर्तनामध्ये प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे. आज मला इथे मंगलाचरणाचं कीर्तन करायला म्हणून आमंत्रण दिलं. मंगलाचरणाचं कीर्तन म्हणजे काय तर गणपतीचं आख्यान पूर्वरंग हा गणपतीचा असावा असा त्या मागचा उद्देश. नाहीतर नामसंकीर्तन साधन पैसोपे असं म्हणायचं आणि तानाजी मालुसरेंचं वीर रस प्रदान कीर्तन करायचं, आख्यान लावायचं आणि शेवटी मंगलमूर्ती मोरया म्हटलं की बस. हे काय होणार माहिती का? हे मंगलाचरण होणार की आहे की माहिती नाही, पण ते त्रिफळा चूर्ण मात्र नक्की होणार. त्या त्रिफळा चूर्णाचा उपयोग काय होतो सगळ्यांना माहिती आहे. पंढरीनाथ महाराज की जय. असं त्रिफळा चूर्णाचं कीर्तन न होण्यापेक्षा मंगलाचरणाचं कीर्तन म्हणून पूर्वरंग गणपतीचा आणि आख्यानही गणपतीचं थोडंसं साजेचं. आपण इतके श्रेष्ठ श्रोते आहात, आपल्याला इतक्या वर्षांपासून कीर्तनाचा श्रवणाचा लाभ मिळतो आहे की आपल्या समोर प्रत्येक गोष्ट आजपर्यंत प्रत्येकाने सांगून झालेली असणार. मी वेगळं काय सांगणार म्हणून थोडासा प्रयत्न केला की आपल्याला वेगळी काहीतरी माहिती देता येते का त्याच्यात न बघायचं. म्हणून आख्यान आज थोडंसं कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असेल असं वाटतं. मग या गणपतीची उपासना केवळ कीर्तनाप्रसंगी न करता प्रत्येक कार्याच्या प्रसंगी करायची. मला जरा वेळेचं थोडंसं हे द्याल पूर्वरंग संपवण्यासाठी. म्हणजे किती वाजलेत मला अंदाज नाही, इथे काही दिसत नाही. ठीक आहे ना? विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. या गणेशाचं पूजन केव्हा केव्हा करतात? विद्यारंभे
विद्येचा जेव्हा आरंभ होतो त्यावेळेला गणेशाचं स्मरण करायचं. या काळी ते शक्य नाही, कारण की जॅक अँड जिलचा जमाना आहे. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि जॅक अँड जिल वेंट अप द हिल. मला अजूनही कळलं नाही की जॅक अँड जिल वेंट अप द हिल लोक पाणी आणायला खाली जातात हे ऐकलं होतं, पण हे जॅक अँड जिल पाणी आणायला डोंगरावर कसे काय गेले हा मला आजतागायत पडलेला प्रश्न आहे. जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर, जॅक फेल डाऊन, म्हणजे त्यांचा गडगडाटच आहे. इंग्लिश जरूर शिकावं, पण आपली संस्कृती सभ्यता जपल्यानंतर, आपलं शिक्षण गेल्यानंतर मग परकीय भाषा शिकावी या मताची मी आहे. आत्ता ताईंशी मगाशी बोलणं झालं, गोरे ताईंशी. त्या म्हणाल्या की आजकालच्या मुलांना मराठी बोलताच येत नाही, म्हणून मी आता मराठी शिकवायचं, त्यांना बोलायला लावायचा प्रयत्न करते आहे. पण आपल्या लहान मुलांना आपण इंग्रजी शाळेत मुद्दामून जास्तीचे पैसे देऊन घालतो आणि त्यांना काय शिकवतो? जॅक अँड जिल वेंट अप द हिल टू फेच अ पेल ऑफ वॉटर, जॅक फेल डाऊन अँड ब्रोक हिज क्राउन अँड जिल केम टम्बलिंग आफ्टर. म्हणजे दोघंही गडगड करत खाली येतात. असं होऊ नये म्हणून मराठी भाषा शिकावी, मराठी बाणा जपावा. आणि म्हणून या उज्जैनी नगरीमध्ये येऊन मला प्रश्न पडला होता गोरे साहेबांनी जेव्हा फोन केला, अहो हिंदीमध्ये मला कीर्तन करता येत नाही, मराठीत करता येईल ना, असं विचारावं असं मला खरंच वाटलं होतं. कारण की मी हिंदीत कीर्तन करू शकत नाही, पण ते इतके छान मराठीमध्ये माझ्याशी बोलले. म्हटलं चला ठीक आहे, म्हणजे आपण मराठीत कीर्तन केलेलं चालणार आहे. म्हणून आजकालच्या जमान्यामध्ये ते विद्यारंभ जो आहे तो निदान आपल्या मुलांपुरता तरी तो आपण जपावा असं वाटतं मनापासून. विद्यारंभे जुन्या काळात काय होतं, पाटी लेखन असायची, त्याच्यावर आपले गुरुजी श्री गणेशा किंवा श्री लिहून द्यायचे आणि त्याला गिरवायला सांगायचे. आपोआपच त्या गणपतीचं स्मरण विद्यारंभाला झालेलं असायचं. विद्यारंभे विवाहेच, विवाह संस्कार होण्याच्या पूर्वी गणेशाचं पूजन करायची आपली प्रथा आहे. प्रवेशे निर्गमे तथा, प्रवेश म्हणजे कुठल्याही वास्तुपूजनाला कुठे, आता हे समोर ऐवज जी बसलेले आहे त्यांना, त्यांच्या समोर मी काय आपली पोपटपंची करावी असं वाटतंय मला. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा, कुठे प्रवेश करायचा असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर गणपतीचं स्मरण करावं. संग्रामे युद्धप्रसंगी, संकटे चैव, कुठलंही संकट येणार अशी जरा आपल्याला शक्यता वाटली तरी गणपतीचं स्मरण करावं. संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते मंगलमूर्ती मोरया, कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून गणपतीचं पूजन आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला करायला सांगितलं. आपल्या सनातन संस्कृतीचा पायाच तो आहे. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, विघ्न कसे उडून जातात ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही केवळ या गणेशाच्या स्मरणानं. म्हणून प्रत्येक कार्यप्रसंगी आपल्याला गणेशाचं पूजन करायला सांगितलं आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग सहज आठवला. तुकाराम महाराजांना काव्य स्फुरू लागले आणि त्याच वेळेला त्यांना पंढरीच्या पांडुरंगाचा स्वप्नाद दृष्टांत झाला आणि पांडुरंगांनी त्यांना अभंग रचना करायला सांगितली आणि म्हणाले की माझ्या नामदेवाचा संकल्प तू पूर्ण कर. नामदेवांनी संकल्प केला होता अभंग रचनेचा, पण वयोमानाप्रमाणे तो संकल्प पूर्ण होऊ शकला नाही, म्हणून तू तो संकल्प पूर्ण करावास असा पंढरीच्या पांडुरंगाचा आदेशच तुकाराम महाराजांना झाला.
असं म्हणतात, ज्ञानाचा एक्या आणि नाम्याचा तुक्या, म्हणजे पुन्हा त्यांचाच जन्म परत झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली एकनाथांच्या रूपाने जन्माला आली आणि नामदेव महाराजांच्या रूपानं, तुकाराम महाराज नामदेवांच्या रूपानं पुन्हा पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. मग आता ही अभंग रचना करायची तर तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की आपलं आराध्य दैवत, उपास्य दैवत तर पांडुरंग आहे आणि शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, लेखकांनी सांगून ठेवलं आहे, कवींनी सांगून ठेवलं आहे की गणेशाचं वंदन केल्याशिवाय कुठलीही अभंग रचना, कुठलंही साहित्य निर्मिती करायची नाही. मग मी पांडुरंगाचं स्मरण करू का गणेशाचं स्मरण करू? आणि त्यांनाच पुरलेला पहिला अभंग ओंकार खूप अभंग जेव्हा होतात कानामध्ये येतात, मी काही शिकलेली नाही आहे संगीत, त्याच्यामुळे चाली पटकन आठवत नाहीत. हे माझं जे काही होत आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा, ओंकार स्वरूपा विश्वाची रूपा, माया बाबा विश्वाची रूपा, माया बाबा नमो आदिरूपा, ओंकार स्वरूपा नमो आदिरूपा, नमो आदिरूपा, ओंकार स्वरूपा. तुकाराम महाराजांनी आदिरूपा असं म्हणून गणेशाचं पण स्मरण केलं, विश्वाची या रूपा माय बापा असं म्हणून पांडुरंगाचं पण स्मरण केलं आणि गणेशाचं पण स्मरण केलं आणि ही अभंग रचना पूर्ण केली. त्याच गणेशाला आपणही त्याच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी धरणीधर महाराज त्यालाच मागणं मागतात आहे की भगवंता माझ्यावर कृपा कर आणि मला तुझ्या चरणांचा आश्रय दे. आणि म्हणून ते आपल्या पूर्वरंग पद्यात आपल्याला सांगतात की गणेशा तू माझ्यावर कृपा कर आणि तुझ्या पायांची जोड मला दे. दे पायांची जोड